भाग 12. हनुमानाने लंका जाळली. अन्यायाला उत्तर. समुद्र ओलांडून हनुमान लंकेत पोहोचले. अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून त्यांनी संपूर्ण लंकेचा शोध घेतला. शेवटी अशोक वाटिकेत एका झाडाखाली बसलेल्या माता सीतेचे दर्शन त्यांना झाले. हनुमानजींनी प्रभू श्रीरामांची अंगठी त्यांना दिली आणि रामांचा संदेश पोहोचवला. माता सीतेचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना धीर देऊन हनुमानजींनी तिथल्या बागेतील फळे खाऊन भूक शमवली आणि रावणाच्या सैन्याला आपले सामर्थ्य दाखवण्यास सुरुवात केली. रावणाचा पुत्र अक्षकुमार याचा वध केल्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र चालवून हनुमानाला बंदी बनवले. रावणाच्या दरबारात हनुमानजींना नेण्यात आले. रावणाने अत्यंत गर्वाने हनुमानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हनुमानजींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, अजूनही वेळ गेलेली नाही. माता सीतेला सन्मानाने प्रभू श्रीरामांकडे परत करा, अन्यथा तुमचा सर्वनाश अटळ आहे. हा उपदेश ऐकून रावण संतापले आणि त्यांनी हनुमानांची शेपटी जाळण्याचा आदेश दिला. हनुमानाच्या शेपटीला कापड बांधून तेल ओतले गेले आणि आग लावली गेली. पण हनुमानजींनी आपले शरीर प्रचंड मोठे केले आणि एका महालावरून दुसऱ्या महालावर उड्या मारत संपूर्ण सुवर्णनगरी लंका आगीच्या भक्ष्यस्थानी पाडली. रावणाचा अहंकार आणि त्याने केलेल्या अन्यायाचे प्रतीक असलेली लंका जळून खाक झाली. फक्त बिभीषणाचे घर आणि अशोक वाटिका सुरक्षित राहिली. ही कथा आपल्याला शिकवते, शक्ती आणि बुद्धीचा उपयोग केवळ संरक्षणासाठी नाही तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी केला पाहिजे. जेव्हा अहंकार आणि अन्याय सीमा ओलांडतात तेव्हा विनाशाची सुरुवात होते.